हाय स्टुडंट्स, आता आपण अवर अर्थ अँड अवर सोलार सिस्टीमचे क्वेश्चन आन्सर्स बघणार आहोत. क्वेश्चन आन्सर्स बघताना ते आपण समजून घेऊन मग त्याच्याकडे चेक करणार आहोत सगळे आन्सर्स. लास्ट लेक्चर मध्ये मी तुम्हाला ह्या टर्म्स एक्सप्लेन केल्या होत्या. आता त्या टर्म्सचाच यूज करून आपल्याला क्वेश्चनचे आन्सर्स द्यायचे. फर्स्ट, फिलिंग द ब्लँक्स. द स्टार्स हॅव देअर ओन स्टार. स्टार म्हणजे आपल्याला माहिती आहे सन. सन हॅव देअर ओन light. The first answer is light. Movement of the earth. लक्षात बघा, movement म्हणजे अर्थचे हालचाल. Around the sun is called, sunच्या अराउंड जी हालचाल असते त्याला काय म्हणतात? Revolution. Revolution. The moon is called earth. ओके, आपल्याला माहिती आहे अर्थच्या बाजूला असतो तो मून छोटा. अर्थ, मून हा अर्थचा काय आहे? सॅटेलाइट. काय आहे? सॅटेलाइट. सॅटेलाइट म्हणजे मराठीमध्ये त्याला म्हणतात उपग्रह. सॅटेलाइट म्हणजे मराठीमध्ये त्याला म्हणतात उपग्रह. त्यानंतर प्लुटो. प्लुटो प्लुटो हा सगळ्यात छोटा पार्ट आहे सूर्यमालेतला, सगळ्यात छोटा. त्यामुळे त्याला म्हणतात ड्वार्फ प्लॅनेट. काय म्हणतात? ड्वार्फ प्लॅनेट. ड्वार्फ प्लॅनेटची मी डेफिनेशन सांगितली होती आणि त्याच्यामध्ये प्लुटोचं एक्झाम्पल सांगितलं होतं. ड्यू टू द फोर्स ऑफ अर्थ इज. अर्थचा फोर्स एकच आहे, कोणता? ग्रॅव्हिटी. कोणता? ग्रॅव्हिटी. ऑल थिंग्स ऑन द अर्थ रिमेन ऑन इट. म्हणजे मी जर का इथे एखादी पेन्सिल ठेवली ती तिथेच राहते, उडत नाही. हे कोणत्या फोर्स मुळे होतं? अर्थच्या ओन फोर्स, दॅट इज अ ग्रॅव्हिटी. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे हु आय एम. हु आय एम यातले काही क्वेश्चन्स टेक्स्टबुक मध्ये सुद्धा आहेत. यू कॅन सी मी फ्रॉम अर्थ बट द लाइटन पार्ट ऑफ मी दॅट यू सी चेंज एव्हरी डे. बघा सेंटेन्स कसं समजून घ्यायचं. सी फ्रॉम अर्थ, अर्थ पासून आपण बघू शकतो. बट लाइटेड पार्ट ऑफ मी म्हणजे थोडा थोडासा पार्ट जो चेंज होत राहतो. असं कोणाचं होतं? आपण अर्थ वरून सन बघतो आणि मून. सो सनचं तर नाही, सन तर आहे तसाच राहतो. देन आन्सर इज मून. चेंजेस एव्हरी डे, राईट. आय हॅव माय ओन लाईट. ओन लाईट म्हणजे एकच ऑप्शन सन. इथेच तुम्हाला आन्सर मिळून जातं. आय हॅव माय ओन लाईट. ओन लाईट सन शिवाय दुसरा कोणालाही नाही. आय टर्न अराउंड माय सेल्फ अराउंड अ प्लॅनेट अँड अराउंड अ स्टार. कोण आहे हा जो स्वतः भोवती फिरतो? माय सेल्फ, प्लॅनेट म्हणजे आपला अर्थ आहे ना, अर्थ प्लॅनेट त्याच्या भोवती पण फिरतो आणि स्टार भोवती पण फिरतो. त्याला म्हणतात सॅटेलाइट. सॅटेलाइट एकटा मूनच आहे का? नाही, भरपूर सारे वेगवेगळे सॅटेलाइट आहेत. त्याच्यामुळे ह्याचा आन्सर मून लिहायचं नाही, सॅटेलाइट लिहायचं. आय टर्न अराउंड माय सेल्फ अँड रिव्हॉल्व अराउंड सन. कोण करतं? जे स्वतः भोवती फिरतं आणि स्वतः भोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरतं. असे कोण असतात? प्लॅनेट. कोण असतात? प्लॅनेट. प्लॅनेटचे एक्झाम्पल सांगा. अर्थ, प्लुटो, नेपच्यून, हे सगळे काय आहेत? प्लॅनेट. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये त्याची डायग्राम दिलेली आहे. टोटल 7 किंवा काही बुक्स मध्ये 8 प्लॅनेट्स दिलेले आहेत. नो अदर प्लॅनेट हॅज लिव्हिंग वर्ल्ड लाईक माइन. बाकी कुठल्याही लिव्हिंग वर्ल्ड कुठल्याही प्लॅनेटवर नाही असं कोण बोलतो? अर्थ. कोण? अर्थ. ओनली अर्थ वरतीच लिव्हिंग वर्ल्ड आहे. आय एम द नियरेस्ट स्टार ऑन द अर्थ. अर्थच्या सगळ्यात जवळ असणारा स्टार कोणता आहे? स्टार एकच आहे, सन. दुसरे स्टार तुम्हाला माहिती आहेत का? नाही. स्टार, सन. त्यानंतरचं आपला क्वेश्चन आहे यूज युअर ब्रेन. व्हॉट विल हॅपन. हॅपन म्हणजे काय होईल? टू अवर सोलार सिस्टम. कुणाबरोबर? आपल्या सोलार सिस्टम म्हणजे सूर्यमाला. इफ द सन वॉज सडनली डिसअपियर. डिसअपियर म्हणजे गायब होणे. काय होणे? गायब. सूर्य गेला तर काय होईल? पहिल्यांदा काळोख होईल, डार्कनेस. दिवस रात्र होणार नाही,
डे नाईट विल स्टॉप. सगळे प्लांट जे आहेत त्यांचं फोटोसिंथेसिस होणार नाही, जेवण बनणार नाही, अन्न बनणार नाही, प्लांट्स डाय होतील. प्लॅनेट्स जे फिरतात ते त्यांच्याभोवती फिरणार नाही, कारण सनच नाही तर फिरणार कोणाभोवती. ऑल प्लॅनेट वुड स्टॉप रिव्हॉल्विंग. सीझनल चेंज होणार नाही, रेन होणार नाही, समर होणार नाही, विंटर होणार नाही. जे सोलार इक्विपमेंट आपण म्हणतो सोलार इक्विपमेंटला सनलाइट वरती चालतात ते चालणार नाही, दे विल स्टॉप. हीट जनरेट होणार नाही, नो हीट. आणि मग काय होईल, सगळीकडे थंड, एंटायर विल बी कोल्ड. वॉटर सायकल होणार नाही, पाण्याची वाफ झाली नाही तर ढग पडणार नाही, पाऊस पडणार नाही, देअर विल नो रेन. आणि सगळ्यात भयानक जर्म्स वाढतील, जर्म्स वुड ग्रो ॲट रॅपिड, म्हणजे एकदम फास्ट पेस मध्ये जर्म्स वाढतील ऑन अर्थ अँड विल रिझल्ट इन अ मेनी डिसीजेस. भरपूर सारे डिसीजेस येतील. बरं, आता इथे आपल्याला लक्षात कसं ठेवायचं शॉर्ट फॉर्म, तर आपल्याला इथे 4 टाइम्स डी आलेत. डी, डी फॉर बघा लास्ट, डिसीजेस. ओके, जर्म्स विल ग्रो and many diseases will happen. Second D आहे darkness, darkness. There will be a darkness everywhere. Then third D आहे day and night will. D for day and night will stop. Then NH, NS and NR. No heat. No heat म्हणजे काय? No, everywhere is a cold. No solar equipment will run. No rain. कधी no rain means no water cycle. That's why there will be a no rain. हे लक्षात ठेवण्याचा सोपा शॉर्टकट मी तुम्हाला सांगितला. 4 times D and H. No heat, no solar equipment, no rain. D for diseases वाढतील. D for darkness वाढणार. D for day night होणार नाहीत. आणि D for die of plants. का फोटोसिंथेसिस होणार नाही. सेकंड क्वेश्चन आहे तुमचा. Suppose you want to give your address to a friend you have on planet Mars. How will you write your address? कसा तुम्ही ऍड्रेस लिहिणार? म्हणजे तुम्ही कुठे आहात? प्लॅनेट तुम्हाला तुमचा ऍड्रेस इथे लिहायचा आहे. जसे कुमार किंवा कुमारी तुमचं नाव, प्रसाद गोखले रोड तुमच्या एरियाचं नाव, तिथे तुमचा एरिया लाईक पुणे, चिखली आणि तुमचा पिन कोड नंबर, स्टेट ऑफ महाराष्ट्र, इंडिया. आता तुमचा मित्र कुठे आहे? मार्स वरती आहे, त्याला इंडिया फक्त घेऊन चालेल का? नाही. तो कोणत्या कॉन्टिनेंट वरती आहे? कॉन्टिनेंट ऑफ एशिया. अर्थ, कारण तुमचे किती प्लॅनेट्स आहेत? 7 ते 8 प्लॅनेट्स आहेत. सो थर्ड प्लॅनेट अर्थ. सोलार सिस्टीम मिल्की वे. अशा पद्धतीने तुम्हाला तुमचा ऍड्रेस सांगायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, फॉर व्हॉट पर्पज आर रॉकेट यूज इन स्पेस ट्रॅव्हल? रॉकेट माहितीये? सॅटेलाइट, आर्टिफिशियल सॅटेलाइट म्हणतो आपण त्याला रॉकेट, जे आपल्याला स्पेस ट्रॅव्हल करायचे म्हणजे अवकाशात पाठवायचे. तर मग रॉकेट्स काय यूज करतात? रॉकेट हे आर्टिफिशियल सॅटेलाइट नाही, ते पाठवण्यासाठी वापरलं जाणारं वाहन तुम्ही म्हणू शकता. काय म्हणू शकता? वाहन. बरं, मग त्याचा उपयोग काय आहे तर बघा, स्पेस लॉन्च टेक्नॉलॉजी, then spacecraft in outer space. स्पेस, सपोज ही आपली काय आहे? अर्थ. ही काय आपली? अर्थ. ही आपली अर्थ आहे. अर्थ वरून आपल्याला एक रॉकेट वरती पाठवायचं. इथे आहे टोटली स्पेस आणि खूप लांब कुठेतरी सूर्य आहे. ठीक आहे, तर स्पेस लॉन्च टेक्नॉलॉजी यूज सेंड स्पेसक्राफ्ट, याला म्हणतात स्पेसक्राफ्ट इन आउटर स्पेस. द वेट ऑफ दॅट स्पेसक्राफ्ट इज टू हाय, व्हेरी हाय, खूप जड असतं ते. द स्पेसक्राफ्ट नीड टू ट्रॅव्हल अपोजिट, कारण अर्थ मध्ये काय असतं? ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटीच्या अपोजिट, अपोजिट टू द ग्रॅव्हिटी
स्पेसक्राफ्टला ट्रॅव्हल करायचं. सो स्पेसक्राफ्ट नीड मोर एनर्जी फॉर ट्रॅव्हल विच इज गेट फ्रॉम व्हॉट रॉकेट. ह्याला काय म्हणतो आपण? रॉकेट. द रॉकेट इज हे खूप मोठं असतं ज्याच्यामध्ये खूप सारे फ्युअल ठेवलेलं असतं. लार्ज क्वांटिटी ऑफ फ्युअल प्रेझेंट इन अ स्पेसक्राफ्ट. The rocket is used to launch the spacecraft in a space. बघा पहिल्यांदा कोण? आपण इथं वी लिहू शकत नाही. वी सेंड. आपण स्पेसक्राफ्ट पाठवत नाही. स्पेस लॉन्च टेक्नॉलॉजी एक टेक्नॉलॉजी आहे. त्याने आपण स्पेसक्राफ्ट जे असतो स्पेस मध्ये पाठवतो. त्या स्पेसचं वेट भरपूर असतं आणि ते वेट घेऊन आपल्याला ग्रॅव्हिटीच्या अपोजिट जावं लागतं. Opposite जाताना we require more energy for travel, which is get from large quantity of fuel present in a rocket. The rocket is used to launch the spacecraft in space travel. What information do man-made satellite provide? तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील, सोपे वाटत असतील तर तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींना ह्याची लिंक पाठवा. त्यांनाही EVS चा स्टडी करायला सोपं झालं पाहिजे. EVS चा स्टडी म्हणजे फक्त पाठांतर नाही, समजून घ्या. कारण हे सगळं आपल्या आजूबाजूला घडतं. त्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि ही लिंक जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. त्यांनाही अभ्यासात चांगले मार्क्स मिळू देत आणि तेही त्यांनाही सगळ्या गोष्टी कळू देत. व्हॉट इन्फॉर्मेशन डू मॅन मेड सॅटेलाइट प्रोव्हाइड? आता तुम्ही माझे सॅटेलाइट आहात. काय सॅटेलाइट प्रोव्हाइड करतं? बघा, सॅटेलाइट प्रोव्हाइड युजफुल इन्फॉर्मेशन. महत्वाची इन्फॉर्मेशन कोणत्या कोणत्या? ऍग्रिकल्चर, शेतीच्या रिलेटेड म्हणजे पाऊस कधी पडणार आहे, हवामान कधी चेंज होणार आहे. एन्व्हायरमेंटल, देन वेदर फोरकास्ट, सर्चिंग फॉर वॉटर, मिनरल अँड टेलिकम्युनिकेशन. ह्या सगळ्या बाबतीतली इन्फॉर्मेशन आपल्याला स्पेस क्राफ्ट मॅन मेड सॅटेलाइट प्रोव्हाइड करतं. हे मुलांच्या लक्षात राहण्यासाठी मी इथे छोटा शॉर्टकट तुम्हाला करून देते. W स्मेता, SME स्मेता ची स्पेलिंग. W फॉर वेदर फोरकास्टिंग, S फॉर सर्चिंग ऑफ वॉटर, M फॉर मिनरल्स, E फॉर एन्व्हायरमेंट, T फॉर टेलिकम्युनिकेशन आणि A फॉर ऍग्रिकल्चर. त्यांच्या स्पेलिंग कडे सुद्धा लक्ष द्या. स्पेलिंग लिहिता लिहिता तुम्हाला बनवता आल्या पाहिजेत. ऍग्री, GRI, ग्री, ऍग्री, कल, CUL, कल्चर, TURE, ऍग्रीकल्चर. एन्व्हायरमेंट बोलताना तुम्ही ह्याला एन्व्हायरमेंट म्हणायचं. एन्व्हायरमेंट. वेदर फोरकास्टिंग, वेदरची स्पेलिंग फोनिक साऊंडने बनत नाही. WEA, वेदर फोरकास्टिंग, वेदर फोरकास्टिंग. वॉटरची स्पेलिंग येते मिनरल्स, टेलिकम्युनिकेशन, टेलिफोनचा टेली आणि कम्युनिकेशनची स्पेलिंग COMMU, कम्यू, नी, के, शन, टेलिकम्युनिकेशन. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही हे क्वेश्चन आन्सर्स लर्न करू शकता. तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना ही लिंक शेअर करा. थँक्यू.